बच्चा वेलकम बैक टू द वर्ल्ड ऑफ मैथमेटिक्स मेड इझी बाय कारकेले सर. सो बेटा अँगल अँड इट्स मेजरमेंट हा आपला चॅप्टर चालू आहे, ज्यामध्ये काय काय रिवाइज केलं आपण. अँगल, डायरेक्टेड अँगल पाहिला, अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, क्लॉकवाईज निगेटिव्ह. त्यानंतर वेगवेगळे टाइप्स पाहिले. झिरो अँगल मीन्स नो रोटेशन, स्ट्रेट अँगल मीन्स इट कुड बी 180, अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, क्लॉकवाईज निगेटिव्ह. को टर्मिनल वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामध्ये को टर्मिनल म्हणजे काय बेटा, को म्हणजे सेम, ऑलवेज रिमेंबर, को म्हणजे सेम किंवा कॉमन. तर कॉमन इनिशियल आणि टर्मिनल आर्म त्याचीही आपण प्रॅक्टिस केली. आणि सगळ्यात महत्वाचं मेजरमेंटच्या सिस्टम पाहिलेत आपण. 2 सिस्टम पाहिल्या होत्या, पटकन एकदा त्या रिव्हाइज करून पुढे जाऊ आपण. बेटा सगळ्यात अगोदर होती डिग्री सिस्टम आणि दुसरी आहे रेडियन मेजर. ह्या 2 मेजरमेंटच्या सिस्टीम पाहिलेत आपण. डिग्री मध्ये आपण पाहिलं होतं बच्चा, एक अख्खच्या अख्खं रोटेशन इज 360 डिग्री, 1 डिग्री 60 मिनिट्स, 1 मिनिट 60 सेकंड्स. ओके, आणि करस्पॉन्डिंग कन्व्हर्जन्स आपण करू शकतो. बेटा हा जो रेडियन अँगल आहे, तर रेडियनच्या बाबतीत आपण काय पाहिलं होतं की कुठलाही एक सर्कल असेल ना बेटा, तर हा जो आर्क आहे तुमचा, आर्क लेंथ यस बेटा, इट मस्ट बी इक्वल टू रेडियस आर. आर्क लेंथ इज इक्वल टू रेडियस आर. अशी कंडिशन असेल, देन अँगल इज सेड टू बी 1 रेडियन. किती मोठा सर्कल आहे, सपोज हा सर्कल आहे, हे बघ आर मोठा आहे, तर एवढाच इथपासून मोजा बरं का, इथे जो भरेल आर. सो यस मस्ट बी आर अँड अँगल विल बी 1 रेडियन. दुसरी गोष्ट आपण यांच्यातलं कन्व्हर्जन शिकलो होतो. डिग्रीचे रेडियन करायचे असतील, तर बेटा डिग्री अँगल इज इक्वल टू मल्टिप्लाय करतो आपण पाय बाय 180. अच्छा, डिग्री इंटू पाय बाय 180 केले किती काय होईल बेटा, रेडियन. डिग्री इंटू पाय बाय 180 केल्यावर काय होईल, रेडियन. तसं हे जे रेडियन आहे बच्चा, एखादं मेजर रेडियन दिलं तर काय करायचं, 180 बाय पाय डिग्री. गेटिंग? सो दिस वॉज नथिंग बट रिव्हिजन. इथपर्यंत काही डाऊट आहे का कोमल, आदित्य? बोलो, आठवतंय हे सगळं? दिस वॉज व्हेरी बेसिक थिंग. न्यूमेरिकल सॉल्विंग सुरू करायचं, एक्सरसाइज सोडवणं चालू आहे आपलं. चलो, so we will now beta start solving our exercise which has been continuing. Okay beta, okay, you can watch the recorded lecture. ठीक है? Now we will start solving our exercise. ठीक है ना? Let's continue with our exercise. We are solving our exercise 1.1. पहिलीच एक्सरसाइज आपली चालू आहे. In which we have question number 7. Sorry, 6th. इथून सुरू करू आपण. Question number 6. Two angles of triangle are two angles of triangle are 5 pi by 9 radian and 5 pi by 18 radian. Find degree and radian measure of third angle. Find the degree and the radian measure of third angle. ठीक है? So beta, two angles of the triangle have been given. Suppose we have any such a triangle की ज्यामधला समजायचं नाव देऊ आपण ए बी सी. लेटेस्ट एक ट्रायंगल आहे आणि हे 2 मेजर्स आपल्याला माहिती आहेत. काय? हा आहे 5 pi by 9 आणि हा आहे
5 पाय बाय 18 रेडियन मेजर आहे. मग आता मी असं म्हणू का की बेटा मेजर ऑफ अँगल ए इज 5 पाय बाय 9. हे कशामध्ये रेडियन मध्ये. आय एम इंटरेस्टेड इन फाइंडिंग इट इन डिग्री. सो एक काम करू 5 पाय बाय 9 ला मी 180 बाय पाय ने मल्टिप्लाय करू. यस सर, पाय पाय विल गेट कॅन्सल आउट. 9 दुने 18, 9 शून्य 0 राईट. सो 20 पाचे 100 बेटा दिस विल बी इन द डिग्रीज. मेजर ऑफ अँगल बी 5 पाय बाय 18. ओके बेटा, which is 5 pi by 18 into 180 by pi. Pi got cancel out. 18 10 110. सो 10 5 50. सो हा आला 50 डिग्री. मग आता हे दोन अँगल आले. मग आता आपल्याला माहिती आहे मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी इज 180. ट्रायंगलच्या 3 अँगलची बेरीज 180 असते. सो 100 प्लस 50 प्लस मेजर ऑफ एंगल सी 180. सो बच्चा मेजर ऑफ एंगल सी विल बी 180. ह्या दोघांची बेरीज आहे 150. ती पलीकडे जाऊन काय होईल बेटा मायनस 150. आंसर इज 30 डिग्री. सो प्यारे बच्चों मेजर ऑफ एंगल सी इज 30 डिग्री. हे आपलं उत्तर आलं डिग्री मध्ये. वी हॅव गॉट द आंसर इन डिग्री. We are interested in the radians, which is equal to 30 into pi by 180. So याला जर भाग दिला 3 सा 18, so pi by 6. So बच्चा measure of angle C will be pi by 6. This answer is in the radian. Screenshot घ्या. Done. So प्यारे बच्चों, we are having 7th question from the exercise. What are they saying? In the right angled triangle, acute angles are in the ratio 4:5. एक right angle triangle है बेटा. Can I say this is my right angle triangle? एक जण 90. चला नाव नाही येत, आपण म्हणूया A, B, C. Acute are in the ratio 4:5. बच्चा हा एक acute आहे आणि हा एक acute आहे. If they are in the ratio 4:5, बरं का, some multiplier K घेऊन मी असं म्हणू का बेटा, let us say this angle is 4K, this angle is 5K. Find angles of the triangles in the degrees and radius. I know that this is the 90 degree. So बेटा मी असं म्हणू measure of angle A plus measure of angle B plus measure of angle C is 180 degree. ट्रायंगलच्या 3 अँगलची बेरीज ही 180 डिग्री असते, बरोबर का नाही. सो बेटा मेजर ऑफ अँगल ए इज 4K प्लस मेजर ऑफ अँगल बी इज 190 प्लस मेजर ऑफ अँगल सी इज 5K. ओके बेटा, which is 180. 4K आणि 5K झाले बेटा 9K राईट, which is equal to 180 आणि हा प्लस 90 पलीकडे मायनस 90 झाला. सो बच्चा 9K will be 90. So value of K will be 10. Right? Value of K will be 10. मला K आला. आता K आला तर can I get measure of angle A and measure of angle C as well, right? So measure of angle A is 4K, which is 4 into K ची value 10. 4 10. कशात आलं डिग्री मध्ये, कारण घेताना सगळे डिग्री मध्ये घेतले आपण, बरोबर. बर, मेजर ऑफ अँगल डिग्री मध्ये काढू आपण सगळे एकदा. मेजर ऑफ अँगल बी आपल्याला माहिती आहे 90 डिग्री. मेजर ऑफ अँगल सी काय बेटा 5K, which is 5 into 10 will be 50. कशात आलं हे डिग्री. सो ठीक ठीक ठीक, तिन्ही पण कशात आले डिग्री. अरे बच्चों वी गॉट आंसर्स इन डिग्री. तिघांना रेडियन करू. चलो मेजर ऑफ अँगल आहे 40 डिग्री, रेडियन पाहिजे मल्टीप्लाय बाय पाय बाय 180. व्हॉट विल बी आन्सर बेटा 0 0 कॅन्सल. सो 2 ने भाग दिल ना 2 पाय बाय 9 काय आलं रेडियन. चला मेजर ऑफ अँगल बी इज 90 डिग्री मल्टीप्लाय बाय पाय बाय 180.
9 दुने 18. So pi by 2 radian. Measure of angle C is 50 degrees. Multiply by pi by 180. 0 0 got cancel out. 5 pi by 18. Answer is in radian. So प्यारे बच्चों, we have got all the angles in radian in this way. Please take screenshot of this. So प्यारे बच्चों, question number 8 is here. Sum of two angles is 5 pi. दोन अँगलचं मेजर जी बेरीज आहे दोन अँगलची ती 5 पाय अँड देअर डिफरन्स इज 60. दोघांमधला फरक 60 डिग्री आहे. फाइंड देअर मेजर्स इन डिग्रीज. काही अडचण नाही बच्चा. मी असं म्हणू का की सोल्युशन लेट टू अँगल्स बी एक्स अँड वाय. माहित नाही येत तर मी एक्स अँड वाय नाव देतो. त्या दोघांची बेरीज 5 पाय बेटा. सो कॅन आय से एक्स प्लस वाय इज 5 पाय. रेडियन मध्ये करू याला 5 पाय इंटू बेटा मल्टीप्लाय बाय 180 बाय पाय. पाय पाय गॉट कॅन्सल. सो 18 900. हे कशात आन्सर आलं बेटा डिग्री मध्ये. एक्स प्लस वाय इज 900 डिग्री. आय वुड लाईक टू से दॅट दिस इज माय फर्स्ट इक्वेशन. आल्सो दोघांचा फरक किती दिला बेटा. एक्स मायनस वाय 60 डिग्री डिग्री मध्ये. ओके सर. सॉल्व 1 and 2. मग काम करू. इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर 2 आपण 9th ला सोडवले होते सम्स आहे की नाही. मग एक्स प्लस वाय इज 900 आणि एक्स मायनस वाय इज 60. बेटा दोघांची बेरीज केली तर काय होईल. प्लस वाय मायनस वाय कॅन्सल आउट. एक्स आणि एक्स झाले 2x. 900 आणि 60 झाले 960. सो बच्चा एक्स विल बी बेचो 8 बेआठे 16 0. सो एक्स हॅज बिकम 480. बट कशामध्ये डिग्री मध्ये. आता याला काय करायचंय मला. रेडियन मल्टीप्लाय बाय पाय बाय 180. सो बच्चा 0 0 कॅन्सल आउट. 18 ने तर भाग जाणार नाही पण 6 ने जाईल राईट. 8 पाय बाय 3. हे काय झालं रेडियन. सो बच्चा दिस इज इन डिग्री अँड दिस आन्सर इज इन रेडियन. कोणासाठी एक्स साठी. सिमिलरली ही जी एक्स ची व्हॅल्यू आहे स्क्रीनशॉट घ्या म्हणजे मी ह्या फर्स्ट इक्वेशन मध्ये टाकून देतो. ओके. फर्स्ट इक्वेशन आहे बेटा एक्स प्लस वाय इज 900. ओके. सो मी काय म्हणतो पुट एक्स ची व्हॅल्यू 480 डिग्री इन फर्स्ट. सो बेटा फर्स्ट इक्वेशन काय आहे. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 900 डिग्री राईट. दिस वॉज माय फर्स्ट इक्वेशन. चला उचलून टाकून द्या. 480 प्लस वाय 900. सो बेटा वाय काय होईल. हा 480 वजा होईल. सो 420 डिग्रीज. सो बेटा हे आन्सर कशात आलं डिग्री मध्ये. आय वॉन्ट इन रेडियन. सो वाय इज 420 into पाय बाय 180. 0 0 गॉट कॅन्सल. 6 ने भाग जाईल. 7 पाय बाय 3. आणि हे कशात आलं बेटा रेडियन. यस वी आर डन. प्लीज टेक स्क्रीनशॉट. हॅपी. Okay, so we will stop here for today and let's continue tomorrow.